नमस्कार मंडळी. सो मी चाललेली आहे गावी. आलीसुद्धा आहे गावी. सो बाहेर बसून चोळीसमोर एन्जॉय करते आणि ही सकाळ झालेली आहे. माझ्या बहिणीला मला झोप नाही झाली. पप्पा रेडी होऊन आमच्यासमोर उभे आहेत की टी व्ही बंद करा आणि कामाला लागा पोरींनो. सो इकडं आमचा टाईमपास चालला आहे. झूम इन झूम आऊट. फायनली मी रेडी जाऊन आलेली आहे यात्रेमध्ये गाज. सो बघू शकताय हे आमची देवतोरण्याची यात्रा आहे, म्हणजेच पप्पांच्या गावची, म्हणजेच माझ्या गावची यात्रा आहे. आणि ह्या यात्रेमध्ये बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारे स्टॉल वगैरे खूप छान छान लागलेत. आणि ही मम्मीचा हट्टाखातर आम्ही वडापाव असा घेतलेला आहे. हा फार सुंदर आहे आणि आम्ही खाल्ला पण आहे. सो आम्ही तिघींनी बसून गोष्ट वगैरे केली. मग पुन्हा आम्ही मंदिराकडे आली आणि मंदिराकडे आल्यानंतर हे बघू शकता इकडे काय चाललं आहे ते. तुम्हाला कळलं तर मला पण नक्की सांगा. आय थिंक बैलगाड्याचं त्या लोक बैलांना सजवत आहेत. आणि इकडे मी आणि आमच्या सगळ्या बहिणी, आमचे कझन्स, सिबलिंग सगळ्या एकत्र आहोत. आणि हे सगळ्यांना थोडा कॅमेरा शॅडो आहेत. सो आम्ही प्रत्येकाकडनं हाय घेतलेला आहे. हे सगळे माझे सबस्क्रायबर आहेत ऑलरेडी. सो बाकीच्यांनी पण मला फॉलो करा लवकरच. हे बघू शकता हे जे आहे हे टॉम जेरीवालं जम्पिंग आम्हाला ह्यात बसून नाही दिलं आहे. आम्ही खूप फोर्स केला होता हे मंदिर. आणि इकडे माझी बहीण तुम्हा सर्वांना निमंत्रण देत आहे यात्रेसाठी पुढच्या वर्षी. सो प्लीज या यात्रेला. तिच्या आग्रहाखातर तिने प्रत्येकाची नावं वगैरे घेतलेली आहे आणि प्रॉपर निमंत्रण दिलेलं आहे. आणि तिकडे सांगत आहे की तुम्ही यात्रेला या, आमच्याकडे आमच्या घरी या, जेवून वगैरे जा असं ताई सांगत आहे. आणि ही माझी मोठी बहीण आहे, तिचं नाव पूनमताई आहे. ओके गाईज. सो या सर्व आमच्या बहिणी आहेत. मग आम्ही गेलो ब्रेक डान्समध्ये. बघू शकताय आम्ही मुली किती धैर्यवान आहोत. ह्यामध्ये जी आमची सगळ्यात दहीवान पोरगी आहे ती म्हणजे आमची चिव. सो ती बसलेली आहे आणि ती एन्जॉय करते गाईज. बघा तुमच्यात आहे एवढी हिंमत, तिच्यात आहे बघा. सो मी आलेली आहे खाली आता. मी चेंज केलं. येस, कारण त्यात मला कम्फर्टेबल नव्हतं. सो मी आता चेंज करून आलेली आहे व्हाईट ड्रेस घालून. क्या बात आहे. सो पुन्हा मी ब्रेक डान्स बघत आहे आणि मी आता मगाशीच बसलेली. सो मी परत बसणार नाही आहे असं मी म्हणते. परत मॅथ्समध्ये ते जम्पिंगच्या पंगाला मला प्रचंड राग येतो की ते दिसते पण मी त्यात खेळू शकत नाही आहे. सो जाऊ द्या. बघून मला वैताग आलेला आहे. सो मी ठरवलं की त्यातच जाऊन बसते आणि मी बसलेली आहे पुन्हा एकदा. आणि तिकडे पण माझी बर्ड चालवली आहे नेहमीप्रमाणे. माझ्या बहिणींना त्रास देत आहे कारण तर आम्ही वर्षातून एक्झाम येतो. हे तर आमचं प्रेम बघा. हे माझं प्रेम. जाऊ द्या. हे बघा आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर माझी बहीण आणि माझी भावाची बहिणीची मुलं सगळी एकत्र होती. सो असल्यामुळे आम्ही गेम प्लॅन केला की जेवढे बॉल याच्यात टाकू तेवढे आम्ही त्यांना चॉकलेट देऊ. तो त्या चॉकलेटच्या खातर लालचीमध्ये सगळ्यांनीच खूप काही खेळ चांगले खेळलेले आहे. मग संध्याकाळी आमच्या घरात आमच्या लाडकीचा बड्डे होता, ऋतुजाचा. सो आम्ही तो खूप छान एन्जॉय केला. पप्पा तर फारच हॅपी होते बिकॉज त्यांची लाडकी नात होती ती. सो मग इव्हिनिंगला आम्ही सर्वांनी एक्सचेंज गिफ्टची हे केलेलं गेम. सो तो खेळलो आहे आम्ही छान प्रकारे आणि खूप मजा आली गाईज. खरंच खूप भारी वाटतं जेव्हा सिबलिंग्स आणि बहिणी एकत्र मिळतो. हे माझं लास्ट. बाय.